नमस्कार मित्रांनो, मी नितीन देवसरकर आपले माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ह्या MPC मार्फत घेतल्या जाणाऱ्या एक्झामिनेशनबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत की नेमकं कोण कोण या एक्झामिनेशनला बसू शकतं, वयाची अट काय आहे, किती मार्क्सची एक्झाम असते, ही किती टप्प्यात पार पडते, कट ऑफ किती असतो, सब्जेक्ट्स किती असतात इत्यादी अनेक बाबी आपण या व्हिडिओद्वारे आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूयात की नेमकं पात्रता काय आहे या परीक्षेला बसण्यासाठी, नेमकं कोण बसू शकतं. तर पात्रता बद्दल जर आपल्याला चर्चा करायची जर झाली तर एकूण याला 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला डिव्हाइड करावं लागेल. एक म्हणजे फ्रेशर, दुसरं म्हणजे प्रॅक्टिशनर आणि तिसरं म्हणजे मिनिस्टेरियल स्टाफ. तर बघूयात पहिली कॅटेगरी फ्रेशर. तर फ्रेशर कॅटेगरीवाला जो कॅन्डिडेट असेल तो लॉ झाल्या त्याचं LLB कंप्लीट झाल्या या JMUCच्या एक्झामला बसू शकेल. पण त्यासाठी काही अटी आहेत, काही त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, त्या फुलफिल करणं आवश्यक आहे. त्यातली पहिली कंडिशन म्हणजे त्याचं वय जे आहे ते 25पेक्षा जास्त नसावं. दुसरी त्यातली कंडिशन म्हणजे त्यांनी त्याचे लॉचे जे सगळे सेमिस्टर्स आहेत ते प्रत्येक सेमिस्टर पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही सेमिस्टरला एकही विषय कुठल्याही कारणामुळं बॅक राहायला नको आणि लॉच्या शेवटच्या वर्षाचे पर्सेंटेज त्याचे 55% जास्त असावेत. ह्या 3 गोष्टी जर तो फुलफिल करत असेल तर तो फ्रेशर या कॅटेगरीमधून वयाच्या 25व्या वर्षाच्या आत तो या परीक्षेला अप्लाय करू शकतो, या परीक्षेला बसू शकतो. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे प्रॅक्टिशनरची. जो फ्रेशर म्हणून बसू शकत नाही, पुढे तो प्रॅक्टिशनर म्हणून बसू शकतो. त्यासाठी 3 वर्ष प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे. आता हे 3 वर्ष केव्हापासून, जेव्हा आपण लॉ कंप्लीट करतो, इनरोलमेंट करतो बार काउन्सिल आणि महाराष्ट्र गोवाच्या ऑफिसला, तर ज्या दिवशी आपली इनरोलमेंट डेट असेल तिथून पुढं 3 वर्ष एक्सपिरियन्स काउंट केला जातो. त्यानंतर जी ॲड येईल त्या ॲडला आपल्याला अपीयर होता येतं, फॉर्म भरता येतो. तर यासाठी मार्कांची कुठल्याही प्रकारची अट नाही आहे आणि पर्सेंटेज देखील कुठल्याही प्रकारची अट नाही आहे. एक अट आहे ज्याला अप्पर एज आहे या कॅटेगरीसाठी, प्रॅक्टिशनरसाठी, की ते म्हणजे 35. वयाच्या 35व्यापर्यंत ओपन कॅटेगरी असेल तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत या परीक्षेला बसता येतं. इतर कॅटेगरीसाठी ते वर्ष जे आहे ते वय आहे ते 40 वर्ष आहे. तर यानंतर आपण तिसरी कॅटेगरी बघायची आहे, ते म्हणजे मिनिस्टेरियल स्टाफ. कोर्टामधले क्लर्क्स असतील ते देखील या एक्झामला बसू शकतात. फक्त त्यासाठी महत्त्वाची अट आहे की ते लॉ डिग्री होल्डर पाहिजेत आणि त्यानंतर त्यांची जी सर्व्हिस झालेली आहे ती 3 वर्ष कंप्लीट झालेली पाहिजे, जे काही क्लर्क वगैरे आहेत त्यांची. तर असे 3 प्रकारचे जे हे आहेत कॅटेगरीमधले व्यक्ती आहेत ते या JMUC CGJD या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करू शकतात. आता आपण टप्प्यांबद्दल माहिती घेऊया. एकूण 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्सबद्दल जर सांगायचं झालं तर 100 मार्कांची परीक्षा असते, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. सब्जेक्ट्स जर सांगायचे तर सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन पिनल कोड, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, लॉ ऑफ लिमिटेशन, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असे 12 विषय आहेत या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. प्रत्येक ॲक्टमधून किंवा प्रत्येक विषयामधून साधारणतः 8 ते 10च्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. कट ऑफ जर बोलायचं झालं तर दरवर्षी वेगवेगळा कट ऑफ असतो. कधी तो 30 असतो, कधी 45 असतो, कधी 55 असतो, कधी 65 असतो. डिपेंड करतं की पेपरची डिफिकल्टी लेवल किती आहे, सीट्स किती आहेत. 2020ला जी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंटला एकूण 74 जागा आहेत. तर कट ऑफ हा 64 आलेला आहे. त्यामुळं कट ऑफ हा हाय गेला. पेपरचं डिफिकल्टी लेवल जी होती ती थोडीशी कमी होती, त्यामुळं कट ऑफ हाय गेलेला आहे. त्यानंतर मेन्सबद्दल माहिती घेऊयात. मेन्स एक्झामिनेशनला एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा असतो सिव्हिलचा, पेपर 2 आहे तो क्रिमिनलचा आहे. पेपर 1 सिव्हिलच्या पेपरला सिव्हिल प्रोसिजर कोड, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, हे सगळे ॲक्ट्स आहेत. क्रिमिनलच्या पेपरला इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, कोड ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर,
SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट हे जे 2 ॲक्ट आहेत ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला नाही आहेत, पण मेन्सला आहेत. पण प्रिलिमिनरीला जे होते रेन कंट्रोल, लिमिटेशन आणि कॉन्स्टिट्यूशन, हे मेन्स एक्झामला यावर क्वेश्चन विचारले जात नाहीत. मेन्सच्या सिलेबसमध्ये हे 3 ॲक्ट नाही आहेत. तर पेपर फर्स्टला 20 मार्कांचं सिव्हिलच्या पेपरला सिव्हिलचं जजमेंट लिहिण्यासाठी येतं आणि क्रिमिनलच्या पेपरला 20 मार्काचं क्रिमिनलच्या IPCच्या सेक्शन्सवर जजमेंट लिहिण्यासाठी परीक्षेला विचारलं जातं. क्रिमिनलच्या पेपरला जजमेंट व्यतिरिक्त 20 मार्काचा एक करंट लिगल टॉपिकवर एसे लिहायचा असतो, त्याला 20 मार्क्स असतात. आणि या दोन्ही पेपरला कमीत कमी किमान मार्क्स 50 ईच पेपर घ्यावे लागतात आपल्या इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, हे दोन्ही पेपर पास होण्यासाठी. हे जर आपण कॅटेगरीमध्ये असू तर आपल्याला फक्त 45 मार्क्स घेतले तरी सफिशियंट आहे. आणि यानंतरचा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू हा 50 मार्कांचा होतो. या इंटरव्ह्यूसाठी मिनिमम 20 मार्क्स घेणं आवश्यक आहे, 20 मार्क्सचा स्कोअर करणं आवश्यक आहे. इंटरव्ह्यू हा कोणत्या विषयावर होतो असं काही फिक्स ठरलेलं नसतं. तो लॉशी रिलेटेड जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांवर त्यावर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जातात. हायकोर्ट जज आणि एक लोकसेवा आयोगाचे मेंबर किंवा अध्यक्ष असं दोघांचं मिळून एक पॅनल असतं. तर साधारणतः आपल्या ॲकॅडमिकबद्दल, आपल्या शहराबद्दल, आपल्या जिल्ह्याबद्दल, ज्युडिशियलीबद्दल, प्रॅक्टिसबद्दल, JMFCला असलेल्या विषयांबद्दल, JMFC व्यतिरिक्त इतर जे विषय आहेत लँड रेव्हेन्यू कोड किंवा इत्यादी विषयांबद्दल देखील एक बेसिक लेवलचं नॉलेज विद्यार्थ्याला आहे का हे चेक केलं जातं. तो किती खरं बोलतो आहे, तो किती ऑनेस्ट आहे, तो घाबरतो आहे का, तो किती कॉन्फिडंट आहे, या गोष्टी देखील या इंटरव्ह्यूमार्फत चेक केल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण JMFC आणि CJJD या एक्झामिनेशनबद्दल माहिती पाहिली. एकूण 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडते. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.